पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. नमस्कार. मी खरं तर महाराष्ट्र राज्य सरकारचं आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊंचं मनापासूनचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. गेल्या अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची घोषणा खऱ्या अर्थानं राज्य सरकारने आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊंनी केली आणि त्याची गती या पावसाळी अधिवेशनामध्ये देण्याचं काम आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं. खरं तर देवेंद्र भाऊंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राला 2 वेळा कर्जमुक्ती दिल्या आणि आताच्या काळामध्ये आताच्या सरकारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना अशा 2 कर्जमुक्ती योजना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. त्यामध्ये गेल्या वेळच्या सरकारच्या माध्यमातून जवळपास 38,000 कोटीची कर्जमुक्ती योजना तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देण्यात आली आणि आताची जी कर्जमुक्ती योजना आहे जवळपास 36,000 कोटीची कर्जमुक्ती योजना ही देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही 2 त्रुटीच्या अडचणी होत्या. सातत्यानं आम्ही किसान मोर्चा म्हणून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलं, आदरणीय देवेंद्र भाऊंच्या निदर्शनास आणून दिलं की त्या त्रुटी आपण जर हटवल्या तर निश्चितपणे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना जास्तीचा फायदा हा कर्जमुक्ती योजनेचा होईल. आणि त्या पद्धतीनं काल देवेंद्रजींनी घोषित केलं की जे 19-20 ला जे रेग्युलर कर्जदार भरणार आहेत त्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्याचं धोरण घेतलं. 50,000चं जे त्यावेळेचं जे 50,000चा लाभ मिळणार होता त्या सर्व शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे आणि सातत्यानं रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं सानुग्रह अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार.